आज आपण मालवणी पद्धतीने ओल्या काजूची भाजी कशी करायची ते पाहतोय। तर ओल्या काजूच्या भाजीसाठी 200 ग्रॅम एवढे सोललेले ओले काजू घेतले आहे। काजूची साल काढण्यासाठी गरम पाणी घातलंय। तर हे 15-20 मिनिटं काजू असेच भिजत ठेवले आहे। हे मालवणी खोबऱ्याचं वाटण करण्यासाठी 2 चमचे सुकं खोबरं, 2 चमचे ओलं खोबरं, उभा कापलेला कांदा, 2 बेडगी मिरची, 2 लसूण, पाव इंच आलं, कोथिंबीर आणि आलं लागणार, 2 चमचे तेल गरम करून उभा चिरलेला कांदा ओलसरपणा निघेपर्यंत परतला। नंतर लसूण आलं घातलं, हे सुद्धा परतलं। बेडगी मिरची परतवली। आता सुकं खोबरं आणि ओलं खोबरं भाजायचं। सोनेरी रंग आल्यावर गॅस बंद करून कच्चं आलं आणि थोडी कोथिंबीर घालून थंड झाल्यावर मिक्सरला वाटून वाटण तयार करून ठेवायचं। ते 4 चमचे तेल गरम केलं, त्यात अर्धा इंच दालचिनी, 3 काळी मिरी, 1 लवंगा आणि पाव चमचा जिरं फोडणीला दिलं। पत्र घालून फोडणी परतवली। नंतर 2 मोठे बारीक कापलेले कांदे तेलात परतून घेतले। 1 लहान चमचा हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट घातली, ती सुद्धा चांगली परतून घेतली। अर्धा चमचा मीठ घालून कांदा नरम होईपर्यंत परतायचा। 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली, 1.5 चमचा मालवणी मसाला घातला, अर्धा लहान चमचा हळद घातली, सर्व छान परतून घेतलं। 2 बारीक चिरलेले टोमॅटो घातले, टोमॅटो सुद्धा नरम होईपर्यंत परतून घेतले। 2 मिनिटांनी टोमॅटो छान नरम झाल्यावर एकाच आकारात कापून ठेवलेले हे बटाटे घेतले, ते घालायचे। बटाटा चांगला परतून घ्यायचा आणि 2 ते 3 मिनिट झाकण लावून शिजवायला ठेवायचे। बटाटे शिजते तोपर्यंत काजूची सालं काढून घ्यायची। सर्व काजूची सालं काढून काजू एकदा पाण्यातून पुन्हा काढून घेतले। तोपर्यंत बटाटे अर्धे शिजले आहेत। आता ह्यात काजू घालायचे, काजू चांगले परतून घ्यायचे। साधारण मिनिटभर काजू परतले की वर कोथिंबीर पसरून भाजी छान मिक्स करायची। आता यात कांदा खोबऱ्याचं तयार केलेलं वाटण मिक्स करायचं। भाजी चांगली परतून घ्यायची। वाटणाचं उरलेलं पाणी मिक्स करायचं। मसाला भाजीला लागला की त्यात गरम पाणी ऍड करायचं। भाजी बुडेल इतपत गरम पाणी घालायचं। वर चवीप्रमाणे मीठ घालायचं। पाण्याला थोडी उकळी आली, झाकण लावून मध्यम आचेवर भाजी शिजायला ठेवायची। 8 ते 10 मिनिटांनी झाकण काढून भाजी एकदा ढवळून घ्यायची। 4 चमचा काजूची पेस्ट घालायची आहे। आता ही जरा वेळ शिजू द्यायची आहे। अजून थोडं भाजीतलं पाणी आटलं की गॅस बंद करून वर कोथिंबीर पेरायची आणि थोडा वेळ अशीच ठेवायची। आता ओल्या काजूची भाजी तयार झाली आहे। भाजी चपाती, पराठा किंवा भातासोबत खूप छान लागते। तर सिंपल अशी सालवणी पद्धतीने बनवलेली काजूची भाजी तुम्हाला जर आवडली तर नक्की एकदा ट्राय करून बघा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।